नमस्कार मंडळी, आपल्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे। आजच्या सकाळची सुरुवात मेथी, जिरे, बडीशोप, दालचिनी भिजवलेलं कोमट पाणी पिऊन झाली। सकाळी सकाळी पाणी पिल्यानंतर गॅलरीत आले। आज जरा उठायला उशीर झाला होता, घड्याळाचा काटा 7च्या पुढे गेला होता, त्यामुळे सगळी कामं पटापट आवरली। आज जरा शॉर्टकट मारला होता, थोडीशी पुसापुशी कमी केली, मुलाला शाळेत पाठवलं आणि अजूनही अंगातली थंडी जात नव्हती, त्यामुळे 1 कप गरमागरम कॉफी बनवली, स्वतःला मस्त बसून पिली। त्यानंतर बाकीचे काम करायला घेतली। दिवाळीच्या लक्ष्मीपूजनासाठी हे जे बत्तासे आणले होते ते अजूनही माझ्याकडे तसंच होते। त्याचं काय करावं हे काय मला सुचत नव्हतं। मम्मी ह्या बत्ताशांचं दरवर्षी जे करते तेच केलं। त्याचं मस्त या प्रकारे पाणी बनवते आणि हे पाणी आपण जेव्हा चहा किंवा कुठला गोड पदार्थ बनवतो त्यामध्ये घालते। सगळी कामं आवरली होती। त्यानंतर आज दुपारच्या जेवणात स्वयंपाक सुद्धा शॉर्टकट होता, कारण बाहेर जायचं होतं। मस्त पराठे बनवले होते दही आणि चटणी सोबत, ते एन्जॉय केले। दर्शील शाळेतून आला होता, शाळेतून त्यांना हे गिफ्ट मिळालं होतं, ते गिफ्ट मला तो दाखवत होता। चिल्ड्रन्स डे निमित्त त्यांना हे गिफ्ट मिळालं होतं, मस्त इथं आम्हाला दाखवणं चालू होतं। अशी बॅग त्याला भरपूर दिवसापासून पाहिजे होती आणि ती मिळाली सुद्धा होती। सगळी आवरावर झाल्यावर दुपारी 3-3:30 वाजता बाहेर गेलो आणि भरपूर कामं पडलेली होती, पेंडिंग ती करायची होती। सगळ्यात पहिल्यांदा लेन्स कार्डच्या दुकानात गेलो। लेन्स कार्डमध्ये पहिला जो चष्मा आहे त्याच्यावर स्क्रॅच पडले होते, त्यामुळे ते रिप्लेसमेंट वॉरंटीमध्ये होता, म्हणून आम्हाला तो बदलून घ्यायचा होता। मिस्टरांचं ते बघणं चालू होतं आणि दर्शीलचं इथे सगळे चष्मे ट्राय करणं चालू होतं। आमचं काम झाल्यानंतर बाजूलाच लेन्स कार्डच्या दुकानाच्या नर्सरी आहे तिथे गेलो। घरी गेल्यानंतर 2 ते 3 झाडं कुंडीतली गेली होती, त्याच्या जागी दुसरी झाडं लावायची होती, ती मी शोधत होते। आणि नर्सरीत आलं की मला काय घेऊ आणि काय नको असं होतं। सगळं घेऊन जायचं होतं, कारण सगळे झाडं इतके मला आवडतात, पण मनाला थोडीशी आवर घातली। आधी लक्षात आणलं की किती कुंड्या रिकाम्या झाल्या आहेत आणि तेवढीच झाडं घेतली। कडीपत्त्याचं झाड माझं गेलं होतं, कडीपत्ता घेणं मस्ट होतं, त्यामुळे कडीपत्ता घेतला। आणखी 2 ते 3 झाडं घेतली। कोणती झाडं घेतली हे मी पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला नक्की दाखवेल। डी-मार्ट मध्ये थोडीशी शॉपिंग करायची होती, ती केली, सोबतच भाज्या सुद्धा घेतल्या। एवढं करत करत संध्याकाळ झाली होती आणि भूक लागली होती। घरी जाऊन जेवण बनवण्याची काही इच्छा नव्हती, त्यामुळे मस्त एक नवीन हॉटेल उघडलं आहे, तिथं आलो। तिथलं आम्हाला टेस्टही करायची होती। दर्शीलसाठी अल्फ्रेडो पास्ता घेतला, आमच्यासाठी मस्त गरमागरम सिझलर मागवलं, भरपेट असं जेवण केलं आणि घरी आलो। 7 ते 7:30 वाजता घरी आलो। नंतर उरलेली भरपूर कामं होती आणि ही मस्त नवीन वस्तू जी भरपूर दिवसापासून मला हवी होती ती घरात आणली। डी-मार्ट मध्ये छान ऑफर चालू होती, तर त्यामध्ये मी इलेक्ट्रिक किटल घेतली, जी की मला भरपूर दिवसापासून हवी होती। पाणी गरम करण्यासाठी, उकळण्यासाठी सकाळी सकाळी भरपूर कामाला येते। भाजीला पाणी उकळून टाकायचं असेल, गरम पाणी कधीही पाहिजे असेल 2 मिनिटात, अगदी दिवसभर जरी गरम पाणी प्यायचं असेल आपल्याला, कोमट पाणी, त्यासाठी कामाला येते। सारखं सारखं पाणी गरम करत बसायची गरज पडत नाही। भरपूर ऑफरमध्ये मला ही मिळाली होती। 2-3 ब्रँडच्या अवेलेबल होत्या, मी मात्र वंडरशेफची ट्राय करावं म्हटलं म्हणून ती घेतली आहे। वापरायला मला ही जरा सोपी वाटली, घासण्यासाठी, स्वच्छ करण्यासाठी, आणि हिची क्वालिटी सुद्धा स्टीलची मला थोडीशी बरी वाटली। ऑन ऑफ साठी हे बटन दिलेलं आहे आणि खाली जी इलेक्ट्रिक किटल म्हणजे जिच्यामध्ये कॉईल वगैरे आहे तो पार्ट याच्यापासून वेगळा होतो, म्हणजे स्वच्छ करायला सुद्धा ही खूप सोपी आहे। आधी मी मॉलमध्ये किंवा क्रोमामध्ये आवर्जून जाऊन या किटल बघत होते आणि तेव्हा काही त्या ऑफरमध्ये वाटल्या नाहीत, पण जेव्हा घ्यायची नव्हती तेव्हा अचानक मिळाली। अशी अचानक वस्तू मिळाली ना की मनाला भरपूर आनंद होतो, जी आपण भरपूर दिवसापासून शोधत होतो आणि जिचा नाद सोडून दिला होता। या कॉईलला जे वायर आहे, इलेक्ट्रिक वायर लाईटसाठी, ते सुद्धा बऱ्यापैकी लांब आहे, म्हणजे थोडी अलीकडं पलीकडं आपल्याला सॉकेटच्या ही केटली ठेवता येते। आता ठेवायची कुठं, नवीन वस्तू घरात आली की तिची जागा शोधावी लागते, तर इथं ओट्यावरच मी मिक्सरच्या बाजूला ठेवली, जेणेकरून ती जास्तीत जास्त यूज होईल आणि जवळच्या जवळ कामाला सुद्धा येईल। भाज्या आणल्या होत्या, सगळ्या भाज्या स्वच्छ करून या प्रकारे वाळू घातल्या। मी नेहमी भाज्या आणल्या की फ्रीज स्वच्छ करून, भाज्या स्वच्छ करूनच मध्ये भरते, म्हणजे सकाळच्या गडबडीत त्या आपल्याला लवकर घेता येतात। या प्रकारे आमच्या इकडे आंबे हळद मिळते, जी कच्ची खायला सॅलड सोबत खूप छान लागते। आपली कच्ची हळद थोडीशी कडू लागते, पण दोन्ही आंबे हळद आणि कच्ची हळद मी खाते सॅलडमध्ये, त्या खूप छान लागतात आणि आपल्या शरीरासाठी सुद्धा खूप फायदेशीर आहेत। फळं संपले होते, फळं आणले। सुरण मला छान मिळालं होतं, सुरण सुद्धा घेऊन आले। आवळे ताजे ताजे आले होते, 2 किलो आवळे आणले, सोबतच ताजी ताजी मेथीची भाजी, पालकाची भाजी, कांद्याची पात, पानासकट मुळे, सगळ्या जेवढ्या होत्या नव्हत्या तेवढ्या भरपूर दिवसांनी फुल अशा भाज्या भरून आणल्या। सगळ्या भाज्या स्वच्छ करून वाळू घातल्या, वाळल्यानंतर जागच्या जागी भरून ठेवल्या। या प्रकारे सगळं स्वच्छ करून फ्रीजमध्ये भरलं ना की जेव्हा आपल्याला स्वयंपाक करायचा आहे अगदी 1 तासात स्वयंपाक होतो, कारण सगळ्या भाज्या स्वच्छ असतात, पटापट काढायच्या आणि
भाजी तयार होते. अद्रक सुद्धा मी इथे डब्यात भरून ठेवते, कारण अद्रक माझी जवळजवळ 1 महिना चालते. फ्रीज स्वच्छ केलं, जे काही खराब आहे मधलं ते काढून घेतलं, एकदा कपडा मारून घेतला आणि त्यामध्ये सगळं ठेवायला सुरुवात केली. ज्या काही पालेभाज्या आहेत त्या मी निसूनच शक्यतो ठेवते. ज्या दिवशी वेळ आहे त्या दिवशीच बाजारात जायचं, म्हणजे सगळ्या भाज्या स्वच्छ करून धुवून आपल्या फ्रीजमध्ये जातात. पालेभाज्या जर वेळ नसेल तर तोपर्यंत कॅरी बॅगमध्ये तशाच ठेवते, दुसऱ्या दिवशी पुन्हा स्वच्छ करून त्या ठेवते. खूप दिवसांनी खाल्ली नव्हती, बाजारात कवट मिळालं तर कवट घेऊन आले. मला कवटाची चटणी भरपूर आवडते. कवट, आवळा या अशा गोष्टी बघितल्या ना की निसर्गाच्या रचनेची खरंच कमाल वाटते. वरून एवढं कडक आणि मध्ये मस्त असं आंबट हे फ्रूट. बरेच जण कवटाला अर्ध्या भागामध्ये तोडून या प्रकारे शिजवून सुद्धा खातात, पण मला याची चटणी आवडते म्हणून ताजं ताजं आहे ते खराब होईल म्हणून लगेच चटणी करायला घेतली. कवटाचा गर, जिरे, लाल तिखट, सोबतच मीठ आणि 2 मोठे चमचे गूळ घातला आणि बंद चालू करून याला मस्त मिक्सर फिरवून घेतलं आणि मिक्सरमधून बाहेर काढल्यावर मिक्स केलं. भरपूर बारीकही याच्या बिया मला आवडत नाही, थोडीशी मोठाड आवडते, त्यामुळे मी मिक्सर बंद चालू करून फिरवलं. मस्त कवटाची चटणी तयार झाली. असा मस्त वर्थ आजचा दिवस गेला. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करा, जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा. मी भेटते अशाच एका मस्त व्हिडिओसोबत पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.